बीडचा मोर्चा आव्हाड यांनी मॅनेज केला असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज नावाच्या व्यक्तीचा संभाषणाचा स्क्रीनशॉट त्यांनी पोस्ट केला। यामध्ये धनंजय मुंडे सरकारला अडचणीत आणण्यासाठी बीडचा मोर्चा असल्याचा टोला लगावलाय। बीडच्या मोर्चा संदर्भात बोललेला कथित व्हॉट्सअप स्क्रीनशॉट सोशल मीडियावरून त्यांनी पोस्ट केला। पैशाची काळजी करू नका, दलित मुस्लिमांना सहभागी करून घ्या, आज धनंजय मुंडे यांना दाखवू। दरम्यान जितेंद्र आव्हाड यांचे जे आरोप होते, रुपाली ठोंबरे यांनी जे आरोप केलेले होते ते फेटाळलेले आहेत। ते व्हॉट्सअप चॅट माझा आहे सिद्ध करा, नाही तर राजीनामा देण्याची तयारी ठेवा, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला। ज्या पद्धतीने आव्हाड पण बोलत होते ते मी तुम्हाला सांगितलं ना, एकंदरीत याला सगळा राजकीय पोळी भाजण्याचा वास येतोय। धनंजय मुंडेंचा काही संबंध नसताना त्यांना कसं खेचायचं, कसा त्यांचा राजीनामा घ्यायचा, त्यासाठी हे विरोधकांनी, त्यांच्या विरोधकांनी रचलेलं हे आपल्या समोर त्याचा पुरावा मी समोर ठेवलेला आहे। आणि हा जो काही स्क्रीनशॉट आहे हा कुणी कुणाला, म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी कोणाला केला हे ते जास्त चांगले सांगू शकतील, त्यांना सगळ्या डिटेल्स माहिती आहेत। एक तर माझा डीपी काय आहे त्यांनी बघायला होता। माझा डीपी आंबेडकरांचा आहे ट्विटरवर। आंबेडकर फॅशन नाही फ्युजन है, तो डीपी आहे माझा। इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात, एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात। पण आम्ही सत्य परेशान होऊ शकतो, पराजित नाही। आम्ही येऊन केस नोंदवली। आता माझं एवढंच आव्हान आहे की हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे हे त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं। एकतर मी राजीनामा देईन, नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी ठेवावी। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ट्विट केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेला चॅट एक्सवर पोस्ट करत आव्हाड कशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करतात हे दाखवण्याचा रुपाली ठोंबरे यांचा प्रयत्न असल्याचा दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय। रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण आघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला। तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर हे आरोप करण्यात आलेले होते। रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे आरोप केलेले होते। रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीडमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। जितेंद्र आव्हाड यांची कथित चॅट व्हायरल करणं आता रुपाली ठोंबरे यांना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे।